तर हे गाईज गुड मॉर्निंग, कसे आहेत सगळे? एकविरा आईच्या आशीर्वादाने सगळे चांगले असतील. तर गाईज फायनली एकविरीला जायचं आहे दसऱ्याच्या होमावर. तर झोपलो तर नाही, गुड मॉर्निंग डायरेक्ट केले. आम्ही पबजी खेळत होतो विनीत आणि मी. तो आता जस्ट घरी गेला. अंकितचा फोन आलेला का निघायचा बरं. तर जन्याकाला फोन केला, बरं जायचं का? तर तो पण बोलला जायचा. तर आता विनीत गेला घरी आंघोळ करायला. मी पण आता जातो, आंघोळ करतो, मग फटाफट फ्रेश होऊ आणि निघू. संपूर्ण ब्लॉग कंटिन्यू तुम्ही करा, पूर्ण दाखवणार आहे. तर चला आंघोळीला पहिले पाणी तापत ठेवू दे. तर काही जस्ट रेडी झालो, आता फटाफट जायचं आहे. वाट बघतात कधी बसून, गेल्या शिवाय द्यायच्या वेलाला तेव्हा. तर फटाफट चाललो. तर चला. अशी मेहनती पोरा बघा, ब्लॉग एडिट करत घेतले, ब्लॉग एंड करत घेतलं. एंड इथं एंड एंड करत घेतलं. रात्रीचे 3:15 झाले ना, आता एंड करतोय. तो चल बाबले एकवीसला मेहनत करायला पाहिजे ब्लॉग मध्ये. यस लोगों को दिखना चाहिए क्या मेहनत करते और क्या नहीं. व्यवस्थित प्रवास करा, व्यवस्थित घरी या. हो नक्कीच चल थँक्यू. तर चला फटाफट जाऊ. कधीपासून शिव्या देतात म्हणा, आता दांडूक जेवण येतील. हे शिवेलेले 7 में रेनकोट दिल्या का तुला टाइम नाही ना, काही नाही. ब्लॉग बनवली चालू करत मी चालले. तर काहीच जस्ट रेडी होऊन आलो. सर्वात लेट झालो मी. शिवा देत होते यांना, लाजा नाही वाटत शिवा देऊ ना. तर पहिले देवला पाया बरो, मग शिवा. 4 वाजू आपण आहे देऊला. आता खोलीतली मी आणखी पाया पडते. देव म्हणते की जय. तर चला सजावट बघू शकता तुम्ही, फ्रूटची आहे पूर्ण. तर त्यांना धन्यवाद फ्रूटची सजावट केल्याबद्दल. तर चला पडावट. शांतू येतो का रे तू? नाही, कुठे फिरत होता तू? गाड्याही वाजवायला चला रे निघा. यो काही लपते काही अजून निघे बाहेर. काच वाटी मुंडी घेतली काही आतमध्ये. ब्लॉग करणार ना तो. तर जस्ट निघलो, ते परत रेनकोट आणायला गेले. जन्याका माऊ रागावले. जन्याकाला ब्लॉग मध्ये नाही होता. आता थोबर ढकला ना जा. दाखव मी दिखाला मी. तर त्याला रुसले बाई, रुसले. चला फटाफट जाऊ. किंग मेकर लाजतोय. कुछ ज्यादा नाही हो गया. तर गाईज थोडासा आता पाणी आलेलं म्हणून आम्ही थांबलेलो. रेनकोट घातले आणि ते चिकन बद्दल थोडी मचमच चालू आहे. जन्याका बोलते 1 किलो आणायचं ना. ते 1 किलो कसा आणू? जन्याका 200 दिले, कोणी 1 किलो कसा झेल सांग म्हणा तू. यो वाटते लपते, यो लास्ट पर्यंत लपून वाटते. लप्या निघायचं का मग? लप्या मायकल जॅक्सन दिसते रे असा. निघायचं का? जन्याका मायकल जॅक्सन दिसते. चला रेनकोट घातले. तर काय जस्ट आम्ही नाश्ता करायला थांबलो आता. जन्याकाचा लास्ट पर्यंत जन्याका असतात रेणार तू. टकलाचा मग ते जन्याकाचा. अरे जन्याका त्याला लागते. जन्याका लपते काही. लप्या हे बघ आता शेनच्या दिसते. शेनच्या यो चैन कोडली ना, 1 नंबर. जरा तुम्ही फोटो ठेवले हो वॉलपेपर इंस्टाग्राम वर, तसा दिसशील तू. तर चला नाश्त्याला इथे बुर्जी, ऑमलेट आणि मॅगी. मग आता कसं दर्शन घेतल्याशिवाय नॉनव्हेज खाऊ नाही शकत, मग आम्ही मॅगी खाऊ. तसं आमच्याकडे चिकन आहे. घेतला चाय आणि मोबाईल वाकरीत पितान चाय. चहा पिवाल्या प्या गरमागरम चुस्की. जन्या का काहीतरी बोल, 2 शब्द. जन्या का काहीतरी बोल रे. ए दोस्ता चहा पिला पण मॅगी खावायची आमची काही इच्छा नाही. गाडी चालवायला होता नाही, हेल्मेट घालून ना सगळे केसांची वाट लागते. जन्या का काही गाठाने हेल्मेट घालायचा. नाश्ता काय करायचा? नाश्ता पुरं करून तुम्ही आई आणलं मॅग्या खावला. घाट संपल्यावर नाश्ता. आपलेच करा मेंदू वडे भेटता आणि काय मेंदू वडे बी आई
आईच आपल्या आईचं इथनं घाट चालू होणार आहे. मी जन्यागा अंकित आणि विळे. तर बघू शकता इथे आपण नारळ फोडतो जेव्हा आपली पालखी येते तेव्हा इथनं घाटाची स्टार्टिंग होईल. घाटामध्ये थोडाफार व्ह्यू दाखवणार आहे. पाण्याच्या मुलासाठी वाट लागली आमची. तर चला बोला एकविरा माते की जय, आई माऊलीचा या ये या ये. वडापाव खाव टेन्शन नको. त्याने अवतार हे संचार देईवर. काय जाम भूक लागलेली. आता आम्ही वडापाव खायला थांबल्या. पोचता पोचता लाचचा टोन लागा तुम्हाला माहिती असेल. पोचता पोचता वडापाव ज्यांनी जरा तर नाश्ता करून मगच जाऊ. भूक लागले. वरती किती लाईन आहे ना किती नाही. नंतर भूक लागेल मग आताच करायचा. अंकित किती खाणार तो? 4. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. 4 करा ग. जस्ट आले वडापाव आणि थंडी लागले चांगली. केशा सगळं वडापावले. याला 100% तुला आगा जावं लागेल 100%. खा खा खा. जस्ट 2 वडापाव कुंभवले आम्ही. माहिती होते जरा पण आम्हाला चालते. तर चला पटापट. जन्या का कपडे चेंज करतो. रेडी बाय जन्या का. काय कपडे फायनली एकविरा माते की आई माऊलीचा. तर फायनली गाईज आईचा डोंगर दिसला. खूप छान वाटत आहे गारगार थंडीमध्ये. कम्प्लीट दुखा भरले ना डोंगरावर. फुल क्राऊड आहे. जाम गर्दी आहे. गांगी चपला ठेवायला जागा नाही. मीना भाईने चेस मागितले. मीना भाईचा विषय खोलले. अक्का कसा बोललो दौरा आता थोडा हेर इकडं. आम्ही शॉर्टकट रस्ता मोडले. बाईक घेऊन आल्या वरती आम्ही शॉर्टकट शिल्याव. जास्त टाइम मिळलं होता आम्हाला. मला दर्शन घ्या होता होता की नाही. फायनली वरती नमस्कार. जय एकविरा. जय एकविरा. सर्वांना एकविरा होमाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांचे हार्दिक अभिनंदन. भरपूर गर्दी आहे दरवर्षीप्रमाणे. चल आता घरी का आता घरा. गैरमार्गाने कोणीही प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास तसेच एक्झिट गेट VIP पार्किंगमध्ये जागा अपुरी असल्याने
दाखली ग सर्वानु दाखली आई माझी वाट कोणाची पाते गो आई माझी वाट कोणाची पाते कापूर झाले ज्योतीला वाचे विराई औरा उशीर का झाला पुढे चालत राहा. ज्यांना दर्शन सांगेल ना बाया माझ्या सात जणी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. बाई माझ्या सात जणी माऊल्या कोकणात आल्या बाया माझ्या कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला. बाई माझ्या कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला ना बाया माझ्या कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला. बाई माझ्या कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला बाया माझ्या एकविरा आईला भेटल्या ना बाया माझ्या. चल चल पुढे चल थांबू नको चल मोबाईल खाली घ्या तर जस्ट आमचं दर्शन झाला. थोडेसे आमची जुगलबंदी लागलेली गाणी बोलले आम्ही. तिकडे लेडीज बोलत होत्या पण लेडीजची जरा क्वांटिटी जास्त होती म्हणून त्या जरा जोरजोरात बोलत होत्या. एकट्याला बोलायला लागते. घसा सुकला ना पूर्ण 2 तासानंतर आमचा नंबर लागला. आता वाटे खाली जाऊन आपटा आपटी वर 9 भाकरी 1 किलो चिकन. मॅन फ्रॉम दुबे. फिट काम काढू फिट गडावर मंदिर परिसरात कोणीही एका ठिकाणी डोकं करून थांबू नका. नारळ होमामध्ये टाकायला चाललोय आता. होमाचं पण दर्शन घेतलं पाहिजे ना रे जन्या का. तुला सकाळी लाचतो आवडा. तू बनवत नाही ना लवकर म्हणून लाजत होतो. उबरीला खांड भरले काही तुझे हा. आमचा गाववाला वल्लभ भेटलेला आहे. वल्लभ काय बोलायचं तुला 2 शब्द. काही नाही कोऱ्या जाम गोरा बाबू हायकर हाय बाबू ए बाबू हायकर हाय हाय टाटा कर बायकर बाय बाय. काहीतरी कर हा नाचला तो. चल वल्लभ जातो मग. भरपूर टाइम लागेल ना तुला. ओके तर चला. त्यांची बोलते दीदी बनवले. दीदी दिसली होती, दीदीला पण घेऊ ब्लॉग मध्ये. ती हायकर ग. तुम्ही किती जण आलेत. आम्ही 4 जण आलेत. फटाफट जा गावा तुम्हाला संध्याकाळ परल वाटते. शाम गर्दी आहे या 100% संध्याकाळ परल गर्दी कमी होली हो माय. तर काही जस्ट घरी निघालो. आता तिथं रस्त्यामध्ये जेवायला थांबायचे. जेवण करून मग तिथनं घरी निघू. थोडंसं पोहायचं पण आहे. थोडं चिल्ड व्हायचं आम्हाला. तर चला फटाफट जाऊ. तर गाईज इथं नदीवर पोचलो जिथे आपली पालखी थांबते. आता जेवण करायचं तिथं जाऊन. गाडी चालवून वैताग गेला. अरे थंडा आम्हाला दिलाच नाही यार तुम्ही. थंडा आम्हाला दिलाच नाही यार. गपचूप पिता मी थंडा. गपचूप पिवायला लागते. जन्या का पुढं धावते. कसं हिरवळ. आता पुढे अजून भारी नजारा आहे. मला दिसलंच. इथं आहे आपला व्ह्यू तुम्ही बघू शकता. या व्ह्यू साठी आम्ही इथं जेवण करायला आलोय. हा वेंकुडा नको ना दगड हे ना आवरा भारी. पाण्यात पाय धुवून जायचं. हा कडक का म्हणायचं नाही का. तर हा व्ह्यू आहे. इथं दरवर्षी आपली पालखी थांबते. तर बघू शकता
मी इथं 1.5 दिवसामध्ये आंघोळ करतो पालखीला आल्यावर. तिथपर्यंत आंघोळ नाही करत. तर जस्ट कपडे काढले, आता पोवायचं आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही, व्ह्यू बघूनच मन खुश होते. तो व्ह्यू असा आहे. तर काय तुम्ही जेवण बघू शकता, जेवण जन्याकाने वाढले. तर आता भाकरी 9 आहेत. तुमचा विषय काय भाई लोक, ही बॉडी दाखवता ना काही विषय खोल. तर काहीच आम्ही इथं 1:45 आलतो, आता वाजले 4 संध्याकाळचे. मस्त आंघोळ वगैरे जेवण वगैरे सर्व केलं आम्ही. आता निघतो आम्ही घरी. तरी एकदा रस्त्यामध्ये थांबू चहा प्यायला, चहा पिऊ आणि मग घरी जाऊ. तर जायचं ओके रेडी, चला. चला नदीला बाय बाय. हा कशी जम बघ ते जम मरता परले जम. चाय प्यायला थांबलो आम्ही. इथनं फक्त 1 किलोमीटर आलो आणि लगेच चाय प्यायला थांबलोय. चाय पिऊन लगेच निघायचं. अमृतुल्य चाय. यो बघ जनेश बाय बाय. तर जस्ट आलो. ते अजून तिकडे मानकोलीवर तरफडतात, अजून आले नाही. ते हिंकूड घेतला, जाम दुलटोंडा उरले. तो बर कसा होईल का माहीत. तर गाईज तुम्हाला दसऱ्याच्या होमावाला ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आय होप आवडला असेल तर जास्त काही नाही, लाईक शेअर कमेंट. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया गाईज नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत गाईज बाय बाय.